घर असं क्लीन स्वच्छ आणि मोकळं फ्रेश वाटतं ना। रात्रीचे आता 12 वाजत आलेले होते। आम्ही सर्वजण वरती आलेलो आहे हॉलमध्ये। आमच्या हॉलमध्ये रूममध्ये लाईट वगैरे काही अजून लावलेल्या नाही आहे, त्यामुळे मग आम्ही तात्पुरता बल्ब लावलेला आहे, त्यामुळे उजेड कमी आहे। आणि आज आहे बर्थडे, तर बर्थडे कोणाचा तुम्हाला पुढे नक्कीच सांगते मी। तर माझ्याकडे अर्चनाताई, त्यांचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा कृष्णा, ते सर्वजण आमच्याकडे आलेले आहे। तर कृष्णाचा आहे ना बर्थडे करायचा होता, तर रात्रीचे 12 वाजले होते। 12 वाजता केक कट करतो आहे आम्ही। पूजा बोलली की मस्त आपण केक आणू आणि कट करू, सेलिब्रेशन करू छोटंसं। तेरा 5 13 त्याला तसंच करायचं थोडा डेमो बस डेमो थोडंसं घ्या ना, ये उभा राही ना। हातातून पडल तो तुम्हाला काही धनविक दिसला नाही तर तो आहे ना झोपी गेलेला होता। आता इथे ना पूजाने फॅमिली पॅक काढलेला आहे, तर पूजाचे मिस्टर घेऊन आले होते सर्वांसाठी आईस्क्रीम। आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा हा सकाळचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते। आज घरी मला भेटायला आहे ना ह्या 2-3 ताई आलेल्या होत्या, तर त्यांनी धनविकला घेतलं आणि सर्वांना बाय करताय। तर त्यांची सुनबाई आणि ननंदबाई दोघेही आलेल्या होत्या, त्यांचा छोटासा हा नातू तोही आलेला होता आणि त्या नाशिकला त्यांच्या ननंदबाईंकडे आलेल्या होत्या, तर तसंच मला भेटायला आल्या। पिलू, तुला पैसा भेटला ना आईस्क्रीम खायला? हां हां किती छान बाळ आहे, तुझ्या सारखं आहे ना? बाळ आहे ना? त्या ताई ना सकाळी लवकर आलेल्या होत्या, 10 वाजताच आलेल्या होत्या। आणि आदल्या दिवशी त्यांनी आम्हाला कॉल केलेला होता की आम्ही येतोय भेटायला आणि मसालेही घ्यायचे होते। तर मग मी बोलली ठीक आहे या, आणि आल्यानंतर मग त्यांना लाडू वगैरे खायला दिला आणि नंतर मग बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही आणि मग त्या गेल्या।
त्यानंतर मग अंशू आलेली होती. अंशूला आहे ना धन्विकसोबत खेळायला फार आवडतं, तर दोघांच्याही फार गप्पा मस्ती चालू होती. आणि हा बघा किती मस्ती करत होता बघा, उलटा पलटा कसाही व्हायचा. तर आता खूप बदमाश झालेला आहे, खूप खूप असा उड्या मारतो तो, आणि त्याला असं वाटतं की सारखं त्याच्याशी बोलत राहावं. पूजा जरा वेळ बाहेर गेलेली होती, तिचं थोडंसं काम होतं म्हणून मग मी त्याला सांभाळत होते. आणि आपला राहुलदादा अजून झोपलेलाच होता, तो काही उठलेला नव्हता. राहिला चालला तू लाडू. बाय 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 कर. बाय बाय म्हणा. बाय बाय. बाय बाय. चला अंशुता. आता जवळपास 11 साडे 11 वाजलेले होते. आज ना आम्ही सर्व काही किचन आहे ना रिकामा करून घेतला. आज मला किचनला कलर द्यायचा होता आणि किचन क्लिनिंग साफसफाई सर्वच आज मी काढलेलं आहे. बरेच दिवस झाले किचनची साफसफाई केलेलीच नव्हती आणि किचनला कलर पण द्यायचा होता मला. तर आम्ही सर्व काही भांडी वगैरे वस्तू ज्या काही किचनमधल्या होत्या त्या सर्व काही बाहेर ठेवल्या. आणि किचनवर किती घाण वगैरे दिसते तुम्हाला दाखवते. आणि बाजूला भिंतीला वॉलपेपर होता तोही काढून घेतला. तर संपूर्ण रिकामच केला असं समजा. आणि त्यानंतर मग ह्या व्हॅक्यूम क्लिनरने राहुलने ना सर्व काही धूळ जाळं जळमटं जे काही घरामध्ये होतं ना ते सर्व काही एकदम त्याने क्लीन केलं. व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने ना खरंच घर स्वच्छ करायला फार सोपं जातं. याने ना पटापट सर्व काही धूळ आहे ना आतमध्ये खेचली जाते, म्हणजे अशी बाहेर इकडे तिकडे उडत नाही. ज्यावेळेस आपण झाडूने किंवा कशाने धूळ साफ करतो तेव्हा ती दुसरीकडे उडते किंवा अंगावर उडते, तोंडात जाते. तसं याच्यामुळे ना धूळ सर्व काही व्हॅक्यूम क्लिनरच्या त्या डब्यामध्ये जाऊन बसते आणि आपल्या अंगावरही उडत नाही. तर राहुलने मला आज खूप खूप मदत केली, कारण त्याची हाईट पण होती आणि तो वरती कशावरही चढू शकत होता. मला काही इतकं वरती चढता येणार नव्हतं, त्यामुळे मग मी खाली माझा जितका हात पुरेल तितकं मी सर्व काही क्लीन करण्याचा प्रयत्न करत होते. या भिंतीला जो वॉलपेपर लावलेला होता तो काही इतका पूर्ण निघाला नाही. तर त्याचा जो व्हाईट कागद आहे ना तो काही निघाला नाही. पण म्हटलं चला आता कलरवाले येतील तेव्हा तो व्यवस्थित काढून घेतील आणि त्यावरती कलर देतील. तर मी जे कलरचे पापुत्रे वगैरे भिंतीला लागलेले होते ना ते सर्व काही ह्या ब्रशच्या साह्याने काढून घेत होते. सर्व भिंतींची धूळ घाण जी होती ती सर्व काही याने मी क्लीन करण्याचा प्रयत्न करत होते. आणि राहुल पण व्हॅक्यूम क्लिनरने सर्व काही क्लीन करत होता. तुम्ही म्हणाल ताई अचानक घराची साफसफाई क्लिनिंग का करत आहे? खरं तर बरेच दिवस झाले वरती घराचं काम चालू आहे, समोर पण आमच्या घराचं काम चालू आहे. त्यामुळे सिमेंट वाळू किंवा मग माती वगैरे खूप येते. आणि उन्हाळा म्हटलं तर घराचे आपण दरवाजे खिडक्या सतत उघडे ठेवतो. आणि तसंही शनी अमावस्या होती, तर अमावस्याला किंवा शनिवारी आपण घराची साफसफाई नक्कीच करावी. त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि ज्या वाईट शक्ती असतात ना त्या घराबाहेर निघून जातात. तर चला आता हे सर्व काही राहुलने छान असं क्लीन करून घेतलं, कचरा वगैरे सर्व काही उचलून घेतला. आणि ह्या खिडकीची ग्रिल बघा इतकी खराब आहे ना, त्यामध्ये ना बरीच घाण अटकलेली आहे, धूळ गेलेली आहे आणि असं थोडंसं जाळं पण लागलेलं आहे. तर या खिडक्या मी ना भरपूर पाणी टाकून स्वच्छ क्लीन करून घेत असते. पण आता पाणी फार कमी येतं उन्हाळ्यामुळे. आमच्याकडे 4-5 दिवसानंतर पाणी येतं आणि ते पण एखादा तासच येतं, खूप जास्त पाणी येत नाही. पण ह्या व्हॅक्यूम क्लिनरने ना सर्व ग्रिल एकदम क्लीन झाली, एकदम स्वच्छ झाली. या व्हॅक्यूम क्लिनरचा आवाजच फार जास्त असतो, पण याने काम खरंच पटापट होतं. आता हे मला आगोरो कंपनीनेच दिलेलं होतं प्रमोशनसाठी आणि जवळपास याची प्राईज आहे ना 6,000 होती. पण खरंच खूप छान आहे हे. मी याचा जास्त वापर पण केला नाही, इतक्यात वापरलंच नाही, बाजूलाच ठेवलेलं होतं. पण म्हटलं चला. आणि खिडकीला जे नेट असतं ना ते नेट इतकं पटकन क्लीन होतं ना याने की नेट एकदम असं नव्यासारखं दिसायला लागलेलं होतं. हे सर्व काही करूनसुद्धा मी खिडक्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या, त्यामुळे अजूनच त्या एकदम चमकायला लागलेल्या होत्या. आता खिडकीचं जे मार्बल आहे ना ग्रेनाईट ते पण मी बिकोचं जे माझ्याकडे किचन क्लीनर आलेलं आहे ते पण प्रमोशनसाठीच आलेलं होतं. तर त्यानेसुद्धा खूप छान असं चकाकी येते मार्बलला खिडक्यांना. तर त्याच्याच मदतीने मी आता देवघर आणि मार्बल सर्व काही क्लीन करून घेते.
ते स्प्रे केल्यानंतर एखाद्या घासणीने स्वच्छ घासून घ्यायचं आणि पाण्याने धुवून काढायचं किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं. तर मी सर्वच आता रूम धुवूनच घेणार आहे पाण्याने. मला आहे ना किचन धुण्यासाठी पाणी भरपूर लागतं, पण आता पाणी कमी होतं, त्यामुळे मग फक्त पुसून न घेता मी थोडं थोडं पाणी टाकून आहे ना सर्व किचनच्या भिंती पण धुवून घेतल्या आणि किचनची आता खालची लादी पण स्वच्छ धुवून घेते. किचन ओट्याखाली जे कप्पे केलेले आहे मी ते सुद्धा एकदम स्वच्छ क्लीन करून घेतले. वरचं सर्व काही धुतल्यानंतर खालची लादीसुद्धा मी डिटर्जंट टाकून आहे ना घासणीने घासून घेतली आणि त्यानंतर पाणी टाकून आता हे सर्व काही खराब पाणी घराबाहेर काढून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, सर्व किचन आहे ना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. बरेच दिवस झाले किचनची क्लिनिंग साफसफाई झालेलीच नव्हती, तर मी आज किचन आवरला. तर तुम्ही बघू शकता सर्व काही असं मोकळं करून घेतलेलं आहे. खालची सर्व लादी आता स्वच्छ झालेली आहे. समोरचा टेबल पण क्लीन करून घेतला, तो पण स्वच्छ केला आणि खूप छान दिसतोय. भिंती मात्र खूप विचित्र दिसत आहे, कारण भिंतींना ह्या वॉलपेपर लावलेला होता तर तो आम्ही काढला, कारण तो खूप खराब झालेला होता. त्यामुळे मग तो एकदम विचित्र दिसत होता आणि आता कलर द्यायचा आहे म्हणून मग आम्ही तोही काढून घेतला. फक्त हे बॉक्स तिथे ठेवलेले ते नाही काढले, इकडचे बॉक्स. हे बघा, खूप खराब झालेल्या भिंती आणि ही पण खिडकी ना खूप खराब झालेली होती. याची जी नेट आहे ना तिला पण खूप धूळ चिटकलेली होती, पण ती पण आम्ही काढून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, घासून घेतली. देवघर पण स्वच्छ केलं इकडे. आता खालचं देवघर रिकामं आहे, पण आम्ही तिथे एखादा फोटो वगैरे ठेवणार आहे, दिवा वगैरे लावणार आहे. असं रिकामं नाही ठेवणार, पण ते धुवायचं होतं ना म्हणून मग ते रिकामं केलं आहे. देव तर आपले वरच्या हॉलमध्येच ठेवले सर्व आता आम्ही. हे बघा, इथे लाईट पण आहे. छोटी गणपती बाप्पांची फ्रेम आहे देवघरात. आणि बाहेर माझा सर्व संसार पडलेला आहे दिसतोय, कारण सर्वच बाहेर ठेवलेलं आहे. सर्व घासून पुसून धुवून घरात घ्यायचं आहे मला ते. आणि इकडे किचन ओटा पण सर्व काही क्लीन करून झाला. हे बघा, टाईल्स सर्व काही स्वच्छ केलेली आहे. वरपर्यंत टाईल्स आहे ती पण पुसून घेतली. आणि हे वरचे लॅफ्ट आहे ना ते सर्व पाण्याने धुवून काढले, खूप खराब झालेले होते. तर हे सर्व काही पाण्याने धुतले आम्ही. घर असं क्लीन स्वच्छ आणि मोकळं फ्रेश वाटतं ना. मला अशी घरामध्ये जास्त गजबज आवडत नाही, पण आता आपला बिझनेस आहे त्यामुळे थोडीशी गर्दी होतेच सामानांची. तर आता एकदम मोकळं सुटसुटीत दिसतंय बघा माझं किचन. माझा किचन टूर पण खूप ताईंना आवडतो, पण आता थोडंसं चेंज झालेलं आहे सर्वच काही. तर स्वच्छ झालेलं आहे किचन, पण आता आम्हाला किचन रूमला कलर द्यायचा आहे. तर वरती जो मी कलर दिला आहे ना थोडासा असा लाईट मोती कलर, तर तोच कलर खाली द्यायचं ठरवलं आहे आम्ही. तर कलरवाला पण आम्ही बोलवला, पण ते बोलले की संध्याकाळी येतो, त्यामुळे आता काही कलर देणं होणार नाही, शक्यता कमी आहे. उद्या सकाळी शक्यतो ते येतील आणि नंतर मग कलर देतील. कलर दिल्यानंतर अजून पण छान वाटेल ना, फ्रेश वाटेल. आणि सध्या तरी आम्ही अजून खालीच राहतोय, म्हणजे स्वयंपाक जेवण आम्ही खालीच करतोय. फक्त दिवसभर आराम करायला किंवा झोपायला आम्ही वरती जातो, वरच्या हॉलमध्ये जातो, कारण वरती खूप छान असं मोकळं वातावरण आहे. आणि म्हटलं होतं की कलशपूजा करून घेईल अधिक मास लागण्याच्या आधी, पण खरं झालं असं की लग्नामुळे इकडे जाय तिकडे जाय धावपळीमुळे मला जमलंच नाही. तर म्हटलं आता अधिक मासमध्ये तर वास्तुशांती गृहप्रवेश किंवा कलशपूजा केली जात नाही, त्यामुळे मग आई पण बोलली की आता जाऊ दे 1 महिना, अजून बरंचसं काम बाकी आहे घराचं, ते पण होऊन जाईल एवढ्या 1 महिन्यामध्ये. आणि नंतर मग आम्ही कलशपूजा किंवा वास्तुशांती करू, मग म्हणजे एकदाच सर्व काही पूजा होऊन जाईल माझी असं. तर सर्व काही क्लीन केल्यानंतर आंघोळ झाली माझी, कारण कपडे पण ओले झाले होते. परत मस्त थंडगार पाण्याने आंघोळ केली. आता जवळपास दुपारचे ना 3:30-4 वाजत आलेले. सर्वजण आराम करताय. राहुल पण दमला, तो पण आराम करतोय, मिस्टर पण आराम करताय. आणि बाहेर हा सर्व काही
माझा संसार ठेवलेला आहे. तो अजून घरात आणायचा आहे, पण पुसल्याशिवाय धुतल्याशिवाय आणता येणार नाही. आता बघू, ज्या ज्या वस्तू चांगल्या चांगल्या आहेत त्या पुसून वगैरे सर्व काही घरात ठेवते, पण कलर दिल्याशिवाय मला ठेवता नाही येणार. ते एका साईडला व्यवस्थित लावून देते. आणि हॉलमध्ये पण बरंचसं सामान आहे, कारण हॉल पण रिकामा करायचा आहे, हॉलला पण कलर द्यायचा आहे. पण आता कलरवाला कधी येतो माहीत नाही, तो आल्यानंतरच सर्व काही ठरवू. काही घर रिकामं करायला काही वेळ लागणार नाही. पटापट सर्व काही सामान आम्ही ओट्यावरती ठेवू आणि पटकन घर रिकामं करू, म्हणजे त्यालाही कलर देता येईल पटकन. आणि सर्व काही कलर झाल्यानंतर एकदम छान दिसेल. कारण वरचा स्लॅब आहे ना, तो खूप खराब झालेला आहे. पुढचा हॉलचा स्लॅब पण अगदी असा ब्लॅक झालेला आहे, कारण जेव्हा घराचं काम चालू होतं ना, पावसाळा होता आणि पावसाळ्यामध्ये स्लॅबमध्ये पाणी गेल्यामुळे ते पाणी त्यात जिरलं आणि अशी त्याला बुरशी आली, त्यामुळे स्लॅब पूर्ण काळा झालेला आहे आणि ते खूप विचित्र दिसतं. त्यामुळे म्हटलं आता कलर देऊन घेऊ, म्हणजे खालचं फायनल छान होईल आणि भांडी वगैरे सर्व काही घासून ठेवू. अजून 1-1.5 महिना तर काही मी वरती राहायला जात नाही आहे, खालीच राहते. त्यामुळे मग म्हटलं खालचं वातावरण छान असलं ना, आपल्याला पण फ्रेश वाटतं, काम करायला पण कंटाळा येत नाही. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, काल परवा संध्या माझ्याकडे आली होती आणि तिने तुम्हाला काहीतरी सांगायला लावलेलं आहे मला. ज्या पण ताईने तिच्याकडे कुरडईला ऑर्डर टाकलेली आहे, पैसे पण दिलेले आहे, पण कुरडई काही अजून आलेली नाही. मला पण कमेंट्स आलेले होते, व्हॉट्सअपला मेसेज पण आले होते की ताई अजून कुरडई आलेली नाही आहे, 1 महिना झाला किंवा मग 2 महिने झाले. तर आता सध्या तर 8 दिवस कुरडईचं काम बंदच होतं लग्नामुळे, त्यामुळे मग ऑर्डर थोडीशी लेट होऊ शकते. आणि अजून ज्या ताईंना कुरडई मिळालीच नाही, जवळपास 1 महिना झाला किंवा 2 महिने झाले, तर त्यांच्यासाठी खास निरोप आहे तिचा. खरं तर तिच्या मोबाईलचा डिस्प्ले गेला होता, मागच्या आठवड्यामध्ये तिचा मोबाईल खराब झाला आणि ज्या पण काही ताईंना कुरडई मिळाली नाही तर ते मिस झालेलं आहे वाटतं. तर ती बोलली की त्या ताईंना पुन्हा मला पेमेंटचा स्क्रीनशॉट टाकायला सांग, पुन्हा ऑर्डर टाकायला सांग, म्हणजे पेमेंट बघून ती बघेल, तुमचं नाव बघेल, तुम्हाला ऑर्डर मिळाली आहे की नाही मिळाली ते सर्व काही चेक करेल आणि ती तुम्हाला कुरडई देईल. तर हा सर्व काही प्रॉब्लेम तिच्या मोबाईलचा डिस्प्ले गेल्यामुळे झालेला आहे. तर त्यामुळे मग तिने मला सांगायला लावलं की बऱ्याच ताई बोलल्या की अजून 1 महिना झाला आहे, 2 महिने झाले, कुरडई काही मिळाली नाही, तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही. पण ज्या पण ताईंना खरंच कुरडई मिळाली नाही, पैसे तर दिलेले, अशा ताईंनी पुन्हा तिला मेसेज टाका, फोनचा तुमचा तो फोनपे आहे त्याचा स्क्रीनशॉट टाका. तर बघा मग ती तुम्हाला सर्व काही चेक करून सांगेल. तसं तर तिने सर्वांचा हिशोब एका वहीवरती लिहून ठेवलेला आहे. ज्यांना कुरडई मिळाली किंवा ज्यांना कुरडई मिळाली नाही त्यांचं सर्व काही तिच्याकडे लिखापडे असतं. तर चला आता मी पण थोडासा आराम करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. या पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.